अंधेकरनं गाजवलंय मैदान. प्रणय बाक्करनं सुंदर गोलंदाजी केली, वेधक गोलंदाजी केली, दर्शनला रोखून ठेवलं. ते 5 चेंडू अतिशय डोळ्यांचं पारणं फेडणारे होते मैदानावर. आणि त्यानंतर लढत बीके स्पोर्ट क्रिकेट संघानं सुंदर अल्केश डोंगरेची सुंदर गोलंदाजी आपण बघितली, तुषार परबची फलंदाजी, हा लेखाजोगा या स्पर्धेचा आणि पंचांचा सामना सोडण्याचा इशारा गौरेश कांबळे सज्ज झालाय. गती परिवर्तन पहिला चेंडू या मैदानावर. दोन्ही आयकॉन खेळाडू मैदान लढत करतायत. लतेश साळगावकर आणि गौरेश कांबळे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत चालली आहे मैदानावर. पहिला चेंडू निर्धाव चेंडून सुरुवात केली मैदानावर एम के स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. हा महत्त्वाचा सामना आहे, गणेश स्पोर्ट क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा सामना आहे. आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण लढत पाहतोय या दोन संघांची. सुंदर चेंडू या मैदानात, बॅटची हलकीशी कळ लागली होती की काय नैसर्गिक हे चेंडू आढळला येतोय. एकेरी धावसंख्येची पावलं ही मात्र दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. बॅटची हलकीशी कट लागली होती, यष्टीरक्षकाला संधी होती ही मैदानावर येणाऱ्या कालखंडामध्ये पंकजला, पण या मैदानावर दुहेरी धावसंख्येनं लतेशला जीवनदान दिलं. या मैदानावर विभाडन लतेशनं बहरलेली फलंदाजी केली. या स्पर्धेची पहिली अर्धशतकी खेळाच्या नावावर बघितले. कालच्या सत्रात विटो नॅनोबका यानं सुंदर गोलंदाजी केली, 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केले. हा लेखाजोगा या स्पर्धेचा. पुन्हा एकदा तीच संधी होती या मैदानावर. लतेश चालू पडला होता डगआउटच्या दिशेनं, पण संधी यष्टीरक्षकानं दिली आहे. सलग 2 वेळा झेल सुटलाय. मगाशच्या सामन्यात अजून 1 वेळा झेल सुटलाय. म्हणजे आज लतेशचा दिवस आहे. एम के स्पोर्ट क्रिकेट संघासाठी आज लतेशला पर्वणी आहे मैदानावर. आतषबाजी होईल काय मैदानावर? गणेश स्पोर्ट क्रिकेट संघासाठी पंकज थोडासा नाराज झाला मैदानावर, कारण त्यानं झेल सोडले आहे. सलगचे 2 लतेशचे आणि लतेश साळगावकर आता मात्र बहरलेली फलंदाजी करेल. कारेडी एक्सप्रेस सज्ज आलाय. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. धाव घ्यायची की न घ्यायची दूध अवस्था मैदानावर आपण पाहतोय. नकार आलाय मैदानावर. सलगचे या मैदानावर 2 चेंडू हे निर्धाव केले आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा धावफलकावर हा लेखाचोका 2 जीवनदानं ही लतेश साळगावकरला बहाल झाली आहेत मैदानावर. गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू रेडी एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तगडा गोलंदाज गौरेश कांबळे जरा मोठ्या संघातून आपलं प्रतिनिधित्व केलंय, तो खेळाडू आपण पाहतोय. वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. निलेश सोनसुरकर वेगानं आलाय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एकेर धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितलाय. 3 धावा धावफलकावर. ओमकार चिपकर सज्ज झाला. हे उभरते सितारे आहेत आणि या उभरते सिताऱ्यांना कार्य करावं लागेल. हे उभरते सितारे ओमकार चिपकर आपल्याला पाहायला मिळतोय. अनुपच्या नेतृत्वाखाली तो खेळाडू तयार होतोय आरोळी श्वारोड क्रिकेट संघाच्या कोट्यातून. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. शरीर चेंडू आढळला येतोय. पहिले एका सुंदर षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर. बिनकड्यांच्या भूपतल्या 2 जीवनदानावर खेळतोय मैदानावर लतेश साळगावकर. हा लेखाचोका आपण बघितलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावर बिनकड्यांच्या भूपतल्या. षटक क्रमांक 2 आहे. 5 षटकांचा सामना आहे. एका षटकाचा कमी असेल कारण सुरुवातीचे 2 सामने 6 षटकांचे आणि आता मात्र 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये 65 धावा पाहिजे धावफलकावर. समोर तगडी फलंदाजी आहे. तगड्या फलंदाजीला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर लतेश साळगावकरला ते जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानावर मात्र सुंदर फलंदाजी करावी लागेल. आणि त्याचबरोबर सकाळी सत्रामध्ये ज्या गोलंदाजानं सुंदर गोलंदाजी केली, प्रसाद नाबर आपण पाहतो, तरी महत्त्वाचं ब्रेक तो गणेश कुबलने सुंदर फलंदाजी केली, त्याला रोखून ठेवलं मैदानावर आणि सुंदर गोलंदाजी करत महत्त्वाचे गडी बाद केले. तो प्रसाद नाबर सज्ज आलाय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकंड. मोठा फटका पाहायला मिळतो या मैदानावर. डिस्कर लेगला उडवलाय चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी बजाव.
तिचे प्रसाद नामरचं स्वागत लतेश साळगावकर ऑल फायन या मैदानावर 6 धावांसाठी फटका आपण बघितलाय. गती परिवर्तन आणि गती परिवर्तनाला या मैदानावर जण मृदुंगावर जशी बोटं फिरवतो तशी बोटं फिरवली चेंडूवर आणि त्यानं बाद केला ते साळगावकरला. एक तेरी और एक मेरे नहीं ती रंगली, कारण त्याच्याकडून झेल सुटले होते. त्यानं श्वास घ्यायला सुरुवात केली मैदानावर, कारण ज्यावेळी षटकार गेला त्यावेळी पंकजची दिल की धडकन वाजली होती मैदानावर. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावर कोण कर्णधार आहे आज एम के स्पोर्ट क्रिकेट संघाचा. सुंदर क्रिकेट जो आरवलेश्वर आरोग्य क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुंदर क्रिकेट खेळतोय. कित्येक वेळा उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याचे ख्यातिकीर्ती बऱ्याच वेळा एक गाव एक संघ या संकल्पनेतून केली आहे. तो खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद नामरनं महत्त्वाचा ब्रेक तो लावून दिलाय गणेश स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. आता मात्र मैदानावर आणि लढत या मैदानावर हे दोन संघांची आपण पाहतोय. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ संघ आहे मैदानावर. सकाळच्या त्यात वाटलं होतं गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाला या मैदानावर खासमध्ये भूमिका स्पोर्ट क्रिकेट संघ सहजासहजी हरवतोय, कारण गणेश कुबलनं दिमाखात सुरुवात केली होती मैदानावर आणि त्यानंतर मैदानावर गडी बाद झाले. शानू लवकर माघारी परतला. विनय जाधवनं या मैदानावर विजयाच्या आशा अपेक्षा वाढवल्या होत्या, पण निलेश सोनसुरकरनं काम केलं मैदानावर आणि त्यानंतर पुन्हा एकदा संच आलाय. तो भूषण जाधव स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला ओमकार आणि गोलंदाजी मार्कवर प्रसाद नंबर संच झालाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला सन्मान दिलाय. पहिल्या चेंडू थोडासा पायामध्ये दुखापत आहे आज भूषण जाधवची आणि संघासाठी तो दुखापत असताना पण लढत करतोय मैदानावर. सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं 2 धावफलक परावर्तित झालाय. 10 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडू 7 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा गडी बाद केलाय प्रसादनं. हलक्या हाताने घेऊन काढलाय ओमकारनं. क्षेत्ररक्षक एका हाताने क्षेत्ररक्षण करायचं होतं, डायरेक्ट हिट लावायचा होता. हा मनजोग होता क्षेत्ररक्षकाचा. परिणाम एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर. धावा कशा येऊ देत, प्रत्येक धाव महत्वाची आहे. 30 चेंडूत 60-65 धावा ह्या पाहिजेत एम के स्पोर्ट क्रिकेट संघाला. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू या मैदानावर 6 धावांसाठी आपल्याला फटका पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर 17 पे खतरा हा कोणत्या संघाला असेल मैदानावर? 17 पे खतरा हा येणाऱ्या कालखंडामध्ये गोलंदाजावर आक्रमण असेल की गोलंदाज प्रसाद नामर या षटकाची सांगता करणार. अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडूचा खेळ सकाळसाठी समोर आहे भूषण जाधव. सुंदर गोलंदाजी वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. दूर ठेवला चेंडू पळीपासून चेंडू. एकेरी धावसंख्या आल्या सुरुवातीला, त्यानंतर एक मोठा फटका. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. पहिलं षटक 3 या धावसंख्येचं आणि त्यानंतर हे 17 येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे तब्बल धावा निघाल्या त्या षटकामध्ये 14 हा लेखाजोखा आपण बघितलाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 18 चेंडूंवर गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज सज्ज आलाय? माऊली केरोडे क्रिकेट संघासाठी जो नेतृत्व करणारा खेळाडू नेहाल घाटवर सज्ज झालाय. हा पण गोलंदाज वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत करतोय. पण वेगावर स्वार होऊन गोलंदाजी जरी असले तरी एम के स्पोर्ट क्रिकेट संघाला कार्य करावं लागेल मैदानावर. धावफलकाचा विचार केला, धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये. महत्वाचा गडी लतेश साळगावकर माघारी परतलाय. भूषण जाधवच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पंच आमच्याकडे पडले आहे. 2 हात समांतर केले. स्वेर चेंडूचा इशारा केलाय. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर बोनसच्या स्वरूपात धावफलक 1 या धावसंख्येनं वधारलाय. 18 धावा धावफलकावर 1 आघाडीच्या मोबदल्यात. मोठा फटका ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू या मैदानावर आणि ओमकार चिपकरनं या मैदानावर फायदा उठवलाय. चेंडू सीमा खराब चेंडूंवर आक्रमण, चांगल्या चेंडूंना सन्मान ही रणनीती रंगली आहे मैदानावर एम के स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यातून गौरेश कांबेनं सुंदर सुरुवात केली आहे मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न केलाय मैदानावर. थोडंसं बाहेर होतं, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता.
एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितलाय 25 धावा धावफलकावर पावशतक पूर्ण झालं. एका गडीच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावर गणेश स्पोर्ट क्रिकेट संघ लढत करतोय मैदानावर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न या मैदानावर फॉलो थ्रू मध्ये झेल टिपायचं होतं या मैदानावर, ते मात्र नेहाल घाटवळच्या शर्तीचे प्रयत्न असफल राहिलेत. निर्धाव चेंडू धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 25 धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात जीवनदान मिळालंय भूषणला. हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला सन्मान दिलाय. चेंडूला चांगल्या चेंडूला सन्मान भूषणनं सांगितलं येणाऱ्या कालखंडामध्ये ओमकार आक्रमक झालाय. स्लॉक कव्हरमध्ये मी फायदा उठवेन हा लेखाचा कल असेल एम के स्पोर्ट क्रिकेट संघाचा, पण येणाऱ्या कालखंडामध्ये गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाला रोधून ठेवणारी गोलंदाजी हे रोखावं लागेल मैदानाभर. कमी धावसंख्येत थांबवावं लागेल, कारण एम के स्पोर्ट क्रिकेट संघाकडे तेवढी तगडी गोलंदाजी आहे. 2 षटकं असतील बाबा बाक्करचे, म्हणजे आरवले एक्सप्रेस या मैदानावर रंगेल. तर दुसऱ्या बाजूनं फलंदाजी आहे नेहाल घाटवळ आहे, पंकज आहे, प्रसाद नाबर आहे, गौरेश कांबळी आहे, पण सर्व काही आहे, पण कार्य हे सत्यात उतरावं लागेल मैदानावर. आडव्या बॅटने नेत्रदीप पद्धतीचा फटका या मैदानावर. भूषण नाबरला चेंडू या मैदानावर हाय हॅलो करत सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. बत्तीस धावा धावफलकावर जे एका फटक्यात शोधवता मैदानावर. भूषण जाधवनं सुंदर कामगिरी केली. 1 धाव काढून ओमकारला दिलाय. एकेरी धावसंख्येने हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक षटक क्रमांक 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर 11च्या सरासरीनं मैदानावर एम के स्पोर्ट क्रिकेट संघ खेळतोय मैदानावर. आणि त्यानंतर उर्वरितची 2 षटक आहे. 12 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 14 वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन सज्ज आलाय पुन्हा एकदा. मोठे फटके टोलावलेत मैदानावर. 7ला त्याच्या साथीला मात्र भूषण जाधव एक मोठा फटका आपण बघितलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्यासाठी नकार आलाय नॉन स्ट्रायकर एंडकडनं. परतीची फेक येईपर्यंत या मैदानावर आपल्या पॉपिंग केस सुरक्षित पोहोचलाय. निर्धाव चेंडू धावफलकावर आपण बघितलाय. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली या स्लॉक ओव्हरमध्ये. ते प्रसाद नाबरनं मैदानावर. सांघिक धावफलकावर 33 धावफलकावर पहिले चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक आहे प्रगतीपथावर आपण पाहतोय. कडक उन्हात कडक सामने या मैदानावर रंगायला सुरुवात झाली आहे. गणेश स्पोर्ट क्रिकेट संघ विपक्ष एम के स्पोर्ट क्रिकेट संघ लढत मैदानावर. सुंदर गोलंदाजी केली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या निरेसचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्या भूषण जाधव स्ट्राईक घेणं पसंत करेन, कारण त्याला माहिती आहे स्लॉकला आक्रमण करायचं आहे या मैदानावर. स्लॉटमध्ये आलेले चेंडू प्लॉटमध्ये पाठवायचे आहेत. हे त्याचे इरादे आहेत, आज कर्णधार आहे आणि सज्ज आलाय पुन्हा एकदा. मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉग ऑन रिझल्टला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तयार. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आलाय वेगानं. एकेरी धावसंख्येकडे पावलं वहिले आहे. दुसरी धाव घेण्यासाठी नकार आलाय. भूषण जाधव कित्येक वेळा आपल्या रनिंग बिटवीन विकेटमध्ये वेगानं पाहायला मिळतोय, पण आज दुखापत आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवतोय. त्याला माहिती आहे आज खेळायचं आहे मैदानावर, आज थांबायचं आहे. आणि गणेश स्पोर्ट क्रिकेट संघानं जे इरादे आखले आहेत, भूषणला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकवर ठेवायचं आहे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर. पाईट वर्क काढण्याचा प्रयत्न खोदून काढलाय चेंडूला या मैदानावर. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं पुढे सरकलाय तो 36 धावफलकावर. धावा या कशाही येऊन देत मैदानावर. प्रत्येक धाव लाख मुलाची आहे, ती कशोशीने घेण्याचा प्रयत्न मैदानावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 36 धावफलकावर षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. आडव्या बॅटनं फटका डी फलंदाज कार्पेट पद्धतीचा क्षेत्ररक्षकाला डी बीट विकेटकडनं नेहाल घाटवळ परतीची फेक वेगानं करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्या आणि एका सुंदर षटक आपण पाहतोय या मैदानावर. स्लॉक ओव्हरमध्ये रोखून ठेवलं अक्षरशः या मैदानावर प्रसाद नाबरनं.
37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गती परिवर्तन या मैदानावर कबर रिझनला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यात या मैदानावर पहिल्या प्रयत्नात थोडासा या ठिकाणी भ्रमल झालाय निलेश सोनसुरकर आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितलाय. 38 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्याचा लेखाजोग आहे. स्लॉक ओव्हरचं षटक आहे. स्लॉक ओव्हरला आक्रमण असेल का मैदानावर, कोणाकडे जबाबदारी आहे ते बहुतेक करून निलेश सोनसुरकरकडे जबाबदारी आहे. हे अंतरिम षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकाच्या समाप्ती मैदानावर कितपत धावफलकावर मजल मारतोय एम के स्पोर्ट क्रिकेट संघ आणि तो गोलंदाज सज्ज झालाय. आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं तो निलेश सज्ज झालाय. स्ट्राईकवर येणाऱ्या कालखंडामध्ये भूषण यादवला सांगितलंय 2 ते 3 मोठे फटके टोलवायचे आहेत. ओमकार तुला 1 मोठा फटका टोलवायचा आहे. 2 मोठे फटके पाहिजेत एम के स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. मी म्हणेन फायटिंग टोटल पाहिजे तर एम के स्पोर्ट क्रिकेट संघ 2 मोठे फटके, पण एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाला. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. गती परिवर्तनचा चेंडू या मैदानावर नेहाल घाटवर आला स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येनं पावलं थांबवल्या मैदानावर, कारण खेळणं पसंत करेल स्ट्राईकला भूषण जाधव. घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर आज लढत करतोय भूषण निलेश एकत्र खेळणारे खेळाडू आज विरोधात लढत करतायत मैदानावर. खोदून काढण्याचा प्रयत्न होता मैदानावर, पायावर चेंडू आढळला जातोय तोपर्यंत लेगबाईच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर. 40 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा एक गती परिवर्तनाचे चेंडू आहेत. निलेशचे फसवे चेंडू आहेत आणि गती परिवर्तनाचे चेंडू एक काम करून गेले आहेत गणेश स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. एकेरी धावसंख्येचे पावले दुहेरी धावसंख्येकडे वळले आहेत आणि ते फसवे जाऊ टेनिस क्रिकेटची चोरटी धाव आपण बघितली. क्षेत्ररक्षकानं चूक केली आणि क्षेत्ररक्षकाची डिलाई प्रतिस्पर्धी संघाला अजून एक धाव जमवून गेली आहे. एक या धावसंख्येनं 42 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 3 चेंडू आहेत. ओमकार सज्ज आलाय पुन्हा एकदा. आडव्या बॅटनं फटका टोलण्याचा प्रयत्न होता मैदानावर. नवीन फलंदाज चला लवकर. ओमकार चिपकर ज्यानं सुंदर फलंदाजी केली, संघासाठी महत्वाचं योगदान दिलं, आतषबाजी केली, षटकारांचे 2 मोठे फटके, एकेरी धावसंख्या 21 धावांची यानं बहारदार खेळ केले, तो माघारी परतलाय आणि सांघिक धावफलकावर आपण बघितलाय 42 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चैतन्य सज्ज झालाय नॉन स्ट्राईकला. सुंदर गोलंदाजी मैदानावर गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपण पाहतोय निलेश सोनसुरकरची. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळाला. नो मॅच असल्यामुळे चेंडू नेहाल घाटवर वेगानं आलाय. परतीची फेक वेगानं केली स्ट्रायकर एंडला भूषण जाधवला बाद करण्यासाठी, पण 2 धावा मिळाल्या धावफलकावर. 44 धावा धावफलकावर आपण पाहतोय 44 धावा धावफलकावर. हा खेळाडू भरपूरदा फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, गोलंदाजी कमी करताना बघायला मिळतोय, पण आज जबाबदारी आहे आणि जबाबदारीनं गोलंदाजीला सुरुवात केली निलेश सोनसुरकर. सुंदर गोलंदाजी मैदानावर रोखून ठेवलं, अक्षरशः थांबवलंय मैदानावर मोठ्या फटक्यांपासून. चेंडूवर हा जो शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आलाय ना एम के स्पोर्ट क्रिकेट संघासाठी, हा महत्वाचा आहे, हा बोनस आहे त्यांना. 6 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 50 धावा धावफलकावर 51चा पाठलाग करायचा आहे. 30-51 सुंदर आहे मैदानावर.
निर्धारित 5 षटकं म्हणजे 30 चेंडू, 30 चेंडूंवर प्रति षटकामागे 10 धावांच्या धावगतीनं 51 धावांचं लक्ष हे गाठायचं आहे. स्ट्राईकला नेहाल तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रसाद ही सलामीची बिनीची जोडी गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी. तर MK स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी या ठिकाणी त्यांचा गोलंदाजीचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो बाबा बाकर हे वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक केवळ 2 खेळाडू 30 या श्रेष्ठच्या पलीकडे राहण्याची मुभा गोलंदाजी मार्फत बाबा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू, खराब असा चेंडू आणि खराब चेंडूला योग्य शिक्षा देत आल्या चौकारानं या ठिकाणी स्वतःचं खातं खोललं जातंय. ते नेहाल घाटवळ पहिला चेंडू फुल टॉस स्वरूपाचा काहीसा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू होता, म्हणजे सरावाचा चेंडू ज्याला म्हटलं जातं ते गोलंदाजाच्या दृष्टिकोनातनं. आणि या खराब चेंडूचा योग्य असा फायदा घेत नेहाल चेंडूला पाठवतोय डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे तो चौकारासाठी. पर एकदा बाबा बाकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो नेहालला. याही वेळी मोठा फटका टोलवायचा होता. बहुधा चेंडूने फलंदाजाच्या बॅटची कड घेतली, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला अशी काहीशी शारीरिक भाषा गोलंदाज बाबा याची सांगते. मात्र चेंडू अंतिमतः यष्टीरक्षकाच्या हातनं निसटतोय, निर्धाव गणला जातोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर. विजयी उद्दिष्ट 51 धावांचं निर्धारित 5 षटकात. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं बाबा बाकर सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी नेहालला. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर जाणारा बॅकफुटला जात चेंडूला हलकेच टोलवायचं होतं ते थर्डमॅनला, म्हणजे चेंडूला दिशाही द्यायची होती. मात्र दिशा देण्याचा प्रयत्न फसतोय व सलग 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. 4 धावा 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज पॉवर प्लेचं एकमेव षटक त्यातील 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. बाबा बाकर सज्ज. याही वेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू. फुलर लेन पद्धतीचा चेंडू म्हणजे काय तर फटका मारण्यास निमंत्रण देणारा मात्र आपल्या वेगानं फलंदाजला चकवणारा, फलंदाजला मूर्ख बनवणारा चेंडू, त्याला इंग्रजीमध्ये फुलर लेन पद्धतीचा चेंडू संबोधला जातो. आणि हाच चेंडू या ठिकाणी नेमका गणला जातोय गोलंदाज बाबा बाकर याच्याकडनं. निर्धाव चेंडू म्हणून तो या ठिकाणी समाप्त होतोय. परत एकदा सुरेख असा चेंडू, वारंवार निर्धाव चेंडूचा मारा बाबा बाकर करतोय. सुरुवातीच्या चौकारानंतर स्वतःवरचा ताबा तो मिळवतोय, चेंडूवर आपलं नियंत्रण ठेवतोय. सलग 4 चेंडू बाबा याचे निर्धाव हे गणले जात आहेत. आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतीसाठी गोलंदाजी मार्कवर बाबा बाकर हा सज्ज होतोय. निश्चितपणे सामोरा जाईल नेहाल घाटवळ जो 4 धावांवर खेळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. याही वेळी फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. पहिल्या चौकारानंतर सलग 5 चेंडू निर्धाव खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा 5 षटकांमध्ये आवश्यकता 51 धावांची, त्यातील पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर, म्हणजे उर्वरित 24 चेंडू. या 24 चेंडूंवर जवळपास प्रति चेंडू मागे 2 या धावगतीनं या ठिकाणी 47 धावांची नितांत गरज गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. डावाच्या सरते शेवटी या दोन्ही फलंदाजांची तोडफोड फटकेबाजी. परिणाम आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. अर्धशतकी मजल, 51 धावांचं लक्ष. डावखुराचा प्रसाद हा पंचांकडनं गार्ड घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज चैतन्य परब याची गोलंदाजी. या संघातील आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लाभलेला चैतन्य परब छोट्या चणीचा, किरकोळ शरीरयष्टीचा. मात्र माझ्या शरीरयष्टीकडे तुम्ही जाऊ नका, तर माझ्या निर्धाराकडे तुम्ही जा. मोठमोठ्या फलंदाजांची भंबेरी उडविणारी गोलंदाजीची क्षमता माझ्याकडे आहे आणि ती क्षमता सिद्ध करण्याची गरज येऊन ठेपली आहे. ती गरज मी निश्चितपणे पूर्णत्वास नेईत व डावखुराचा फलंदाज प्रसाद व त्याच्या साथीला या ठिकाणी नेहाल घाटवळ या जोडगोळीला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवेन या इराद्यानं तो क्षेत्ररक्षण रचना सजवतोय. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्डमॅन असे 3 क्षेत्ररक्षक ऑफसाईडच्या दिशेनं. आखूड टप्प्याचा चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. झेल टिपण्याचा नाद सोडून चेंडू अडवण्यात बाबा बाकर डीप लॉंग ऑनला धन्यता मानतोय. एकेर धावेने या ठिकाणी फलंदाज प्रसाद स्वतःचं खातं खोलतोय व या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 5 धावांवर. 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावर. 51 धावांचा पाठलाग करताना आता क्षेत्ररक्षक रचना पहा. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असे 3 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक. तर 1 खेळाडू आपण या ठिकाणी अनुभवतोय पॉइंटला, 1 शॉर्ट कव्हरला. आणखी 1 खेळाडू म्हणजे
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं तैनात केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या बरोबर रेषेवर, तर एक डीप लॉंग ऑफ व डीप एक्स्ट्रा कव्हर असा क्षेत्ररक्षण रचना या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करणारा MK संघाकडनं पाहतोय. वारंवार क्षेत्ररक्षण रचनेत फेरबदल केला जातोय. अखेर हा फेरबदल या सामन्यामध्ये काही वेळ खर्च करण्यास कारणीभूत ठरतोय. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येतोय, स्वतःसाठी जागा निर्माण करतोय, त्यानंतर धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूला पाठवतोय. तो नेहाल 2 धावा नेहालच्या खाती, ज्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 7 धावांवर. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला बॅकफुटला येत या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेनं टोलवलं जाते. तो निर्बंधित 2 धावांसाठी फलंदाज नेहाल खटवळ याच्या करवी. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं पंचांच्या उजव्या हाताकडनं चैतन्य मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस फटका आणि हा फटका षटकारात परावर्तित होत एक चोख प्रत्युत्तर नेहाल याच्याकडनं मैदानावर. कमजोर पद्धतीचा चेंडू होता आणि अशा पद्धतीचे आखूड टप्प्याचे चेंडू म्हणजे फलंदाज नेहाल घाटवळ याच्यासाठी मेजवानी तो खुशीने स्वीकारतोय व एक मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी टोलवत संघाला तो सांघिक 13 या धावसंख्येत परावर्तित करतोय. लतेश शाळगावकर काहीसा समजोतीचा निर्वाळीचा सल्ला देतोय आपला साथीदार गोलंदाज चैतन्य याला की कोणत्या पद्धतीची गोलंदाजी तुझ्याकडनं अपेक्षित आहे. आणि लतेश शाळगावकर एक बुजुर्ग असा खेळाडू, त्या लतेशचा सल्ला निर्वाणीचा मानून गोलंदाजी मार्कवर परत एकदा चैतन्य गोलंदाजीसाठी सज्ज. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसतोय. चेंडूला पाठवायचं होतं कव्हर पॉईंटला. चेंडू लिडिंग एज करतोय, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं प्रवास करतोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेर धाव नेहाल घाटवळच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 14 धावांवर. 1 षटक 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. विजयी उद्दिष्ट 51 धावांचं. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी निश्चितपणे त्रस्त करते क्षेत्ररक्षण रचना सजवण्यासाठी. त्यामुळे मैदानावर खेळ चालू होण्यास थोडासा विलंब होतोय. अखेर परत एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज चैतन्य हा सज्ज. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, मात्र चेंडूने या ठिकाणी कड घेतली. फलंदाच्या बॅटची आसरा घेतला. त्यानंतर शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडूने मार्गक्रमण केलं. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. 15 धावा धावफलकावर बिनबाद. आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज चैतन्य आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर आहे फलंदाज तो नेहाल घाटवळ. 15 धावा धावफलकावर पूर्णत्वास जात आहेत. अजूनही 36 धावांची आवश्यकता. 19 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य हा सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. ज्या तऱ्हेनं या षटकामध्ये नेहाल घाटवळनं होता त्याच पद्धतीनं एका उत्तुंग षटकारानं या दुसऱ्या षटकाची सांगता होते. महागड्या असं षटक गोलंदाजी करताना MK संघाच्या दृष्टिकोनातनं. तर दुसऱ्या बाजूनं गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा विचार केल्यास गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाची धावगती वाढवणारं 51 धावांचा पाठलाग करताना आता प्रति षटकामागे 10 धावांच्या गतीनं 30 धावांची आवश्यकता नेणारं असं षटक हे समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या सांगतेखेरीज एकंदर धावसंख्या धावफलकावर 21 बिनबाद. सुरुवात झाली आहे. आरवली प्रीमियर लीग. आरवली गावातील खेळाडू एक संघ होऊन या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. आयकॉन खेळाडूच्या मदतीनं हेतू एकच की एक गाव एक संघ या संकल्पनेतनं एक मोठा संघ आपल्या समोर यावा. गोलंदाजी मार्कवर बदल होत नाही. बाबा बाकर गोलंदाजीवर सज्ज. पहिला चेंडू हवेमध्ये उंच उडला जातोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला एका अप्रतिम झेलाद्वारे प्रसादच्या खेळीला पूर्णविराम मिळतोय व दुसरं वैयक्तिक कोट्यातील षटक फेकण्याचा गोलंदाज बाबा बाकर याचा योग्यतेत वळल्याचा निर्वाळा या ठिकाणी आपण पाहतोय.
टॉप लेन पद्धतीचा चेंडू होता आणि अगेन्स्ट द विंड म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रसाद करतोय. प्रयत्न असफल ठरतोय. झेल उडतोय. झेल टिपला जातोय. बाद होऊन प्रसाद मैदानाच्या बाहेर व प्रसाद याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज समीर नवीन खेळाडू पंकज कांबळी याची वर्णी हे मैदानावर लागते. पंकज एक आक्रमक असा खेळाडू. पंकजला साथ द्यावी लागेल ती नेहाल घाटवळला. नेहाल घाटवळ आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार टोलवतोय आपल्या छोटेखानी खेळीमध्ये. 51 धावांचा पाठलाग करताना मी सक्षम आहे. मी मोठे फटके टोलवू शकतो. मी गोलंदाजला दयामाया दर्शवणार नाही. विजयाची आवश्यकता निश्चितपणे माझ्या संघाला. आपलं स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन या आवेशाने फलंदाजी करतोय. तर दुसऱ्यापासून भल्या मोठ्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव ज्या बाबा बाक्करच्या पाठीशी अनुभवाने मी परिपक्व झालोय व गोलंदाजाची जी गती आहे ती सुधारण्याचा मी प्रयत्न करेन असं बाबा बाक्कर व्यतीत करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात सुरेख असा फटका टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास थर्डमॅनच्या दिशेनं 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. शॉर्ट थर्डमॅनवरनं सुरेख असं क्षेत्ररक्षण डीप थर्डमॅनच्या दिशेनं जात क्षेत्ररक्षक करतोय. संभाव्य चौकारला दुहेरी धावात परावर्तित करतोय. 2 धावांनी या ठिकाणी पंकज स्वतःचं खातं खोलतोय व या दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 23 धावांवर. 2 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. विजयी उद्दिष्ट 51 धावांचं निर्धारित 5 षटकात त्या 51 धावांचा पाठलाग करताना परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू उजव्याला सोडून जाणारा, फलंदाजला फटका मारण्यास निमंत्रित देणारा, मात्र आपल्या वेगानं फलंदाजला चकित करणारा बाबा बाक्करचा चेंडू निर्धाव या ठिकाणी संपन्न. 3 चेंडूंवर 2 धावा खर्च 1 सफलता असं गोलंदाजीचं या महत्वपूर्ण षटकात पृथक्करण गोलंदाज बाबा बाक्कर याचा आपण पाहतोय. तोच बाबा बाक्कर षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळी फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यासाठी भूषण जातोय. अंतिमतः चेंडू भूषणला दगा देतोय. जीवनदान प्राप्त होतंय ते पंकजला. जीवनदानाचं रूपांतर एकेरी धावात होतंय व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 24 धावांवर. अशा पद्धतीचा झेल टिपणं ही निश्चितपणे गरज आहे क्षेत्ररक्षण करताना, कारण कमी धावसंख्येची पुंजी आपल्यासमोर आणि या कमी धावसंख्येचं संरक्षण जर करायचं असेल तर गोलंदाजांच्या अथक प्रयत्नांना क्षेत्ररक्षकांची साथ ही अपेक्षित असते. सन्माननीय पराशी फर्नांडिस यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान झालंय. आम्ही विनंती करतोय सन्माननीय फर्नांडिस साहेब यांना आपण यावं, मान्यवरांच्या मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हावं. शब्द सुमनानी संयोजकांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा बाक्कर सज्ज. यावेळी सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवतोय. चेंडू हवेत राहतोय, मात्र चेंडूने फलंदाजाच्या बॅटचा आसरा घेतला नाही तर चेंडू पॅडला स्पर्श करतोय फलंदाजाच्या. त्यामुळे झेलचीतचा कोणताही संभाव्य धोका फलंदाजासाठी उद्भवत नाहीत असे स्पष्ट निर्देश पंचांद्वारे येत आहेत. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह आपल्या षटकाच्या सांगतेसाठी बाबा बाक्कर हा गोलंदाज सज्ज. 24 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू एक मोठा फटका. ज्यावेळी संपर्क झाला होता षटकाराचा शिक्का बसला होता. गती परिवर्तन करण्याचा डाव हा अंगावर येतोय बाबा बाक्करच्या आणि त्या गतिवर्तनाच्या परिवर्तनाचा प्रयत्न हा षटकारात परावर्तित होत ऐन मोक्याच्या क्षणी नेहाल घाटवळच्या बॅटमधनं निघतोय. एक टोलेजंग षटकार ज्या 6 धावांनी खेळ समाप्त होतोय तो तब्बल 3 षटकांच्या सांगतेखेरीज 30 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. आता चेंडू शेष राहत आहेत ते 12 व या 12 चेंडूंवर 21 धावांची नितांत गरज व 9 गडी तंबूमध्ये सुरक्षित. हे अर्थातच या ठिकाणी गाड्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे 12 चेंडू 21 धावा धावफलकावर समीकरण. मैदानावर पंच सक्त ताकीद देत आहेत की ही इनिंग 25 मिनिटात आपल्याला संपुष्टात आणायची आहे. त्यामुळे ज्या काही टीम्स मीटिंग्स मैदानावर होत आहेत त्या लवकरात लवकर आपण संपुष्टात आणाव्यात असाच काहीचा सावधगतीचा इशारा पंचांद्वारे हा दिला गेलेला असेल. संघांना सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचे निर्देश येत आहेत. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल दिसतोय. फलंदाजी करताना दुखापतीने त्रस्त झालेला मात्र क्षणिक दुखापतीवर मात करत संघाला गरज आहे गोलंदाज म्हणून आणि तीच गरज ओळखत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण याची वर्णी लागते. 12 चेंडू 21 धावा असं साधं सोपं समीकरण. स्ट्राईकला फलंदाज पंकज एका जीवनदानाच्या सहाय्याने खेळतोय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी
नेहाल घाटवळ षटकारांचा पाऊस या मैदानावर पाडतोय. 12 चेंडू 21 धावा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीनं भूषण जाधव पंचांच्या उजव्या हाताकडनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात ही करतोय. अकूळ टप्प्याचा चेंडू हवेत टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवतोय. नाममात्र एकेर धाव पंकजच्या खाती ही जमा होते. एका बाजूनं शिफ्ट अँकरचा रोल तर दुसऱ्या बाजूनं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हणजे आक्रमकता हे बचावाचं तंत्र मानत नेहाल घाटवळ आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतोय. 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज भूषण हा सज्ज. ओव्हरपिच मधला चेंडू हवेमध्ये टोलवला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. भूषण ऐन मोक्याच्या क्षणी आपली किमया साध्य करतोय. चेंडूवर आपली बोटं फिरवतोय. चेंडूला या ठिकाणी काहीशी फिरकी तो देतोय आणि फिरकीच्या मोहजालात डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न नेहाल घाटवळच्या सपशेल अंगलट येत या ठिकाणी नेहाल घाटवळ दुसऱ्या गड्याची शिकार होतोय. तो भूषण याच्या गोलंदाजीवर 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावर. 10 चेंडू 20 धावा बाद होऊन नेहाल मैदानाच्या बाहेर व नेहाल याची जागा घेण्यासाठी आणखी एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी गौरेश कांबळे याची वर्णी. पाहतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय. सफलता प्राप्त भूषण जाधव याची गोलंदाजी राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीनं भूषण आपल्या समोर. अकूळ टप्प्याचा चेंडू खराब असा चेंडू फटका पॉइंटच्या दिशेनं. धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी विश्वसनीय फटक्याने गौरेश स्वतःचं खातं खोलतोय. आपल्या आवडत्या फटक्यातील एक फटका म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर गटचा या ठिकाणी आपण गौरेशच्या माध्यमातून पाहतोय. 2 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय. आता 18 धावांची गरज येऊन ठेपते व 9 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 9 चेंडू 18 धावा. गौरेश कांबळे एक आक्रमक शैलीचा फलंदाज, एक अष्टपैलू असा खेळाडू आणि आपल्या आक्रमक विस्फोटक खेळीची त्यांनी प्रचिती अनेक वेळा मैदानावर दिली आहे. तोच गौरेश कांबळे मैदानावर सज्ज. वैयक्तिक 2 धावांवर तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज भूषण. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता. चेंडू खाली राहतोय. यष्टिरक्षकाला चकवतोय. शॉर्ट थर्मॅनच्या क्षेत्ररक्षकाला काहीशी कसरत करावी लागते. पंचांचा इशारा 22चा. धावा कशाही येवत निघणारी प्रत्येक धाव ही लाख मोलाची ठरेल कारण 51 धावांचा आपणास पाठलाग करायचा आहे. ज्या एकेर धावेने 17 धावांची आवश्यकता म्हणजे 34 धावा धावफलकावर पूर्ण. 8 चेंडूंचा असूनही खेळ हा बाकी राहतोय. 8 चेंडू 17 धावा. भूषण या ठिकाणी भीषणावह अशी कामगिरी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. फिरकीच्या मोहजालात फलंदाजांना तो अडकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. 34 धावा धावफलकावर. परत एकदा भूषण राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने सज्ज. फुलर लेन पद्धतीचा चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. फॉलो थ्रूवर नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू महत्त्वपूर्ण क्षणी निर्धाव गणला जातोय. 7 चेंडू 17 धावा. आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी भूषण गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर आहे फलंदाज. स्ट्राईकला तो पंकज कांबळे. वैयक्तिक 4 धावांवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. देखणा फटका. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेने आपल्या स्क्रीनवर. छोट्या चंगीचा लतेश साळगाव करतोय. क्षेत्ररक्षण करून चेंडूची वाकाडण्याजोगी परती करत नॉनस्ट्राईक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत व दुसरी धाव जोखमीची घेण्याचा प्रयत्न गौरेशच्या अंगलट येत गौरेशला धावचीतच्या स्वरूपात अखेर माघारी परतावं लागतंय. अचूक अशा क्षेत्ररक्षणामुळे त्या म्हणजे लतेश साळगावकरच्या. लतेश साळगावकर छोट्या चणीचा खेळाडू. गोपाळ भटाच्या छत्रछायेखाली क्रिकेटचे गटे धरवतोय. तर कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून उपाधीला पात्र ठरलेला गोपाळ भटा निश्चितपणे त्याच्या नेतृत्वाखाली एक सुरेख क्षेत्ररक्षण म्हणून आपल्या समोर अनेक वेळा बहारदार कामगिरी करण्याला लतेश साळगावकर याही वेळी संधी साधतोय. अचूकतेने चेंडूची फेक करतोय गोलंदाज भूषणच्या दिशेनं. बाकीचे सोपस्कार पूर्ण करायचे होते. यष्ट्या उद्ध्वस्त करायच्या होत्या. त्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं कार्य करतोय तो अर्थातच या ठिकाणी भूषण.
आपलं पॉपिंग क्रेज, आपलं इत्सिप्त गाठण्यास, आपलं उद्दिष्ट गाठण्यास कमी पडतोय, तो अर्थातच या ठिकाणी गौरेश कांबळे. परिणाम आपण पाहतोय, धावचित होऊन फलंदाज मैदानाच्या बाहेर. 35 धावा धाव फलकावर. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी, 16 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज निलेश सोनसुरकर याची वर्णी ही मैदानावर लागते. आक्रमक शैलीचा धडाडीचा फलंदाज निलेश सोनसुरकर अनेक वेळा आपल्या बॅटचा तडाखा त्याने प्रतिस्पर्धी संघाला दिलाय. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघ काहीसा अडचणीत असताना 6 चेंडूंवर 16 धावांचं आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात निलेश याची वर्णी लागते. ती पंकजला साथ देण्यासाठी मैदानावर 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी उदयोन्मुख खेळाडू म्हणून या ठिकाणी प्रकाशात येऊ पाहणारा ज्या गोलंदाजाच्या बाहूमध्ये क्षमता आहे अचूकतेने मारा करायची, मात्र समोर वादळ आहे ते निलेश नावाचं. त्या निलेश नावाच्या वादळाचा सामना करायचा असेल, त्या वादळाला परतून लावायचं असेल तर या ठिकाणी कामगिरी करावी लागेल ओमकारला. संभाव्य 16 धावांपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची आणि तीच संघाची जबाबदारी आपल्या खांदी घेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार हा सज्ज होतोय. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा निलेश स्ट्राईकला, तर गोलंदाजी मार्कवर ओमकार. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडूमध्ये टायमिंग निश्चितपणे नव्हतं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक येते स्ट्राईक यांच्या दिशेनं. मात्र जोपर्यंत फेक यष्टिरक्षक भूषणच्या दिशेनं येते, 2 धावा सहजगत्या फलंदाज पूर्ण करतायत. याचाच अर्थ आता 14 धावांची गरज येऊन ठेपते व 5 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे 37 धावा या धाव फलकावर. श्रीदेवी खासनादेवी विरुद्ध स्वयंभू कोकणेश्वर या 2 संघादरम्यान यानंतर सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की आपण नाणेफेकीसाठी कॉनबॉक्सकडे यायचं आहे. सन्माननीय आत्माराम मामुधुरी व प्रथमेश्वरी यांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालंय. शब्दसुमनाने आपलं स्वागत, हार्दिक स्वागत. दरम्यानच्या कालावधीमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार भरीव अशी कामगिरी करतोय. निलेशला माघारी परतवतोय. बाद होऊन या ठिकाणी निलेश मैदानाच्या बाहेर. 37 धावा धाव फलकावर. 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ बाकी व गत सामन्याचा हिरो ठरलेला या ठिकाणी अरुण परब याची वर्णी लागते. ती गोलंदाज या ठिकाणी ओमकार चिपकर या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी 4 चेंडू व 4 चेंडूंवर या ठिकाणी 14 धावांची आवश्यकता. 37 धावा या धाव फलकावर. 4 चेंडू 14 धावा. योग्य टप्प्यावरचे 2 चेंडू या ठिकाणी गोलंदाज ओमकार याच्याकडनं अपेक्षित असतील, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू संपला जात नाही तोपर्यंत सामन्याच्या निकालावर शिक्कामोर्तब हे होत नसतं. आणि त्यामुळेच या ठिकाणी हे शेवटचे 4 चेंडूतील 2 चेंडू महत्त्वपूर्ण असतील. ते गोलंदाज ओमकार याच्या मार्फत या ठिकाणी गोलंदाजी करणार. अरुण स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर ओमकार क्षेत्ररक्षक रचना सजवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज. याहीवेळी लिडिंग एज, मात्र चेंडू सुरक्षित ठिकाणी जातोय, त्यामुळे झेलचितचा कोणताही संभाव्य धोका उद्भवत नाही. चेंडू निर्धाव. आता 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावा. तीन चेंडू 14 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू जातोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. ते अनुभवी पंच मंदार यांचे. वाईचा इशारा. 13 धावांची आवश्यकता, म्हणजे 38 धावा धाव फलकावर. 3 चेंडू 13 धावा. या चेंडूवर मोठा फटका अरुण याच्याकडनं अपेक्षित असेल तर त्या संभाव्य मोठ्या फटक्याला रोखणं हे अतिजोखमीचं काम ओमकारकडनं. ओव्हरपेट चेंडू देखणे असा फटका. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं अगेन्स्ट द विंड, म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं मोठा फटका मारण्याचा मोह हा अरुण बेततोय. अरुण झेलचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. आता 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सलग 2 चेंडूंवर जर 2 मोठे फटके टोलवले गेले तर सामना हा बरोबरी सुटला जाईल. अन्यथा MK स्पोर्ट्स
ठरविणारा, या सामन्याचं भवितव्य ठरवणारा, विजयी संघ कोण ठरेल, कोणत्या संघाला पराभूत व्हावं लागेल यावर शिक्कामोर्तब करणारा असा हा महत्त्वपूर्ण सामना. छोट्या चणीचा अनुभवाने कमी, मात्र जरी अनुभव कमी असला तरी माझ्या गोलंदाजीवर माझा विश्वास आहे. त्या आपल्या विश्वासाला, त्या आपल्या क्षमतेला जागवणारा असा ओमकार ऐन मोक्याच्या क्षणी भरीव अशी कामगिरी करताना दिसतोय. मैदानावर 2 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज कुणाल धुरी याची वर्णी मैदानावर लागते. दोन चेंडू 13 धावा. याही वेळी सुरेख असा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. आता मात्र काहीशी औपचारिकता राहिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सामन्याचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी ओमकार चिपकर हा सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो कुणाल धुरी. स्ट्राईकला 1 चेंडू 13 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेटमध्ये गोलंदाजी करताना हा चेंडू हवेमध्ये उंच टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी मात्र बराचसा विलंब होतोय. या सामन्यात 6 धावांनी विजयश्री संपादन करतोय तो अर्थातच MK स्पोर्ट्स क्रिकेट संघ. तब्बल 6 धावांनी विजयश्री संपादन करतोय MK स्पोर्ट्स क्रिकेट संघ. सलग 2 विजय तो प्राप्त करतोय. 1 विजय 1 पराभव अशी शृंखला गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. यानंतरचा सामना होईल तो श्रीदेव खासदादेवी स्पोर्ट्स विरुद्ध स्वयंभू कोकणेश्वर या 2 संघादरम्यान. तरी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय.